जोडी तुझी अन माझी, थोडं प्रेम थोडी मजा. जोडी तुझी अन माझी, थोडं प्रेम थोडी मजा. नमस्कार, मी स्वप्नाली. स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत जोडी तुझी अन माझी या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत श्रीपाद कुलकर्णी सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अपर्णा कुलकर्णी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत आमच्या या स्टुडिओमध्ये आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. तुम्ही जोडी तुझी माझीचे फायनलिस्ट आहात. त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांचं लग्न कधी झालं, कुठे झालं, ते कधी भेटले, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. श्रीपाद कुलकर्णी सर शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते रिटायर्ड आहेत आणि मॅम हाऊसवाईफ आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत. तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. सर्वप्रथम तुमच्या लग्नाची जर्नी जी आहे ती मला इथे सगळ्यांसमोर तुम्ही शेअर करावी असे वाटतं. तुमचं लग्न कधी झालं? माझं लग्न 14 मे 77 साली झालं आणि ठरवून झालेलं लग्न आहे. अरेंज मॅरेज आहे? अरेंज मॅरेज आहे. बघण्याचा वगैरे कार्यक्रम म्हणून मला बरे वाटले म्हणून मी होकार दिला आणि लग्न. बर, पहिली भेट तुमची कुठे झाली? तुम्ही कुठे भेटलात? म्हणजे असा टिपिकली कांद्या पोह्यांचा जो कार्यक्रम असतो असा तो झाला होता त्यावेळेला. मग ते कुठे आणि कसा? तो आमच्या कळंब्याच्या घरात झाला. बर, जुनं घर आहे. हा हा, तिथं झालं. कांदे पोहे काय झाले नाही. कॉफी प्यायची झाली. बर, अशा पद्धतीने तुम्ही जोशी म्हणून, हा हा, त्यांनी आमचं हे दिलं होतं त्यांना रेफरन्स. मी नेहमी त्यांच्या दारावरून कॉलेजला जात होते. बर, तिथून यांनी बघून ते ठरवलेलं. लव्ह कम अरेंज आहे का हे? मला माहितीच नव्हतं. बर, नंतर सांगितलेलं. बर, हा हा, नंतर नेहमी सारखंच रेग्युलर भेटणं बोलणं. मी जरी माहेर असलं माझं तरी कोल्हापुरात आमचं एक बिराड होतं. त्यामुळे ते बाकीचं सगळा कार्यक्रम नंतर इकडेच झाला. तुम्ही मूळच्या रुई गाव इथून आहात आणि तुम्ही प्रॉपर कोल्हापूरचे? कळंबा. लग्नाला तुमच्या 42 वर्ष झाली आहेत. तुमची मुलं वगैरे कुठे असतात आणि ते काय करतात? माझी मुलगी इथंच कोल्हापुरातच दिली आहे, शाहूपुरीत आहे. ती सर्व्हिस करते तवनापा पाटणे हायस्कूल मध्ये. आणि मुलगा आमच्या इकडेच आहे, कारण त्याला परदेशी जायला सोडून जायचं नाहीये. आणि त्यात कोल्हापूर पण याच्यासाठी नोकरीसाठी जायचं नाही. मी स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. त्याचं उदय इंडियात त्यांना थोडी सर्व्हिस केली, पण त्याला कोल्हापूरच पाहिजे होतं. प्रॉपर कोल्हापूर म्हणजे सगळी फॅमिली तुमची कोल्हापूरमध्ये आहेत? नातवंड वगैरे किती आहे? एक नातू आहे. एक नातू आहे. खूप छान. 10वी झालाय. हा हा, मस्त. त्यानंतर आता तुमच्या एखाद्या लग्नाचा एखादा असा प्रसंग किंवा एखादी आठवण जी तुम्हाला अजूनही आठवते की पहिल्या भेटीत तुम्ही कुठे भेटला, कसे भेटला, त्यानंतर लग्न झालं? आमचा साखरपुडा झाल्यानंतर गेलो होतो आम्ही रंकाळा. त्याच्या आधी विचारलं होतं. आमच्या काकूनीच, माझ्या काकू जवळ राहत होत्या. गावाकडे शेती वगैरे आई वडील तिकडे असायचे. नाही म्हणून सांगितलं. आमच्याकडे अशी पद्धत नाही. साखरपुडा झाल्यानंतर गेलो होतो आम्ही रंकाळ्याला. एका पाहुण्यांचं आपलं लग्न झालं होतं, त्यांच्या घरी पण गेलो होतो. पहिली भेट तुमची तेव्हाच झाली? तेव्हा तुमचा असा दोघांचा म्हणजे कसा एक्सपिरियन्स होता दोघांचा, म्हणजे जेव्हा तुम्ही गेलात बाहेर? त्या काळात तर तसं फारसं बोलण्यात, पण माझं थोडस बोलण्यावर माणसं प्रभावित होतात असं एक नक्की हे आहे. आणि त्यांना सपोर्ट करणं एवढा माझा स्वतःचा उद्देश होता. बरोबर. त्यांची तशी फॅमिली अगदी याच्यातली होती, पण सरकारी नोकरीच पाहिजे असा वडिलांचं आमच्या जास्त हे होतं ना. त्यामुळे त्यांनी ऍक्सेप्ट केलं. असं दिसण्याला कोण कसं दिसते वगैरे असा प्रकारच नाही त्याचा. बरोबर. आणि मुली आम्ही 3 बहिणी, त्यामुळे पाठोपाठची बहीण पण लग्नाला. अशा यानं त्यांचं ते नाही, हे चांगलं असतं तुम्ही करा अशा म्हणजे सगळी सुरुवात झाली. सर, तुम्ही शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम केलं आहे, तर त्याबद्दल थोडंसं आणखीन
तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता की तुमचं जॉब प्रोफाईल जे पूर्वी होतं तेव्हा तुमचा एक्सपिरियन्स अनुभव कसा होता आणि कोल्हापूर मॅमचा पाठिंबा तुम्हाला कसा होता त्यावेळेला? कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या माध्यमिक प्राथमिक शाळा आम्ही तपासतो. प्रामुख्यानं ग्रामीण भागातल्या शाळांचा अनुभव मला जास्त आहे. बरोबर. शहरामध्ये आल्यानंतर मग शहरातली माध्यमिक शाळा आणि शहरातल्या एडेड स्कूल असं त्याचं स्वरूप होतं. पण अगदी ग्रामीण भागामध्ये गडिंग्लज, पन्हाळा हे 2 तालुके आणि मग कोल्हापूर हेड ऑफिस असं साधारण जॉब होता. आणि त्यामुळं कोल्हापुरातूनच फिरती असायची आणि घर सगळं हेच. अगदीच एक छानपणे म्हणजे एकदम छानपणे तुम्ही सगळं सांभाळून घेत होता. सासू सासरे आमच्या लग्नात 70 ओलांडलेले होते. आम्ही सगळ्यात धाकटे घरात. बर. त्यामुळे एक 4 दिवस लग्न झाल्यानंतर पूर्ण चार्ज आमच्याकडे दिलेला होता. सगळं कुटुंबात होती थोडी सवय नाही असं नाही. पण नंतर मग त्यांना फारसं काय. आणि त्यांची फिरती, ते लग्न झाल्यानं 8 वर्ष गडिंग्लजला होते. 15 दिवसानं महिन्यानं यायला मिळायचं त्यांना. त्यांची नोकरी सुद्धा त्यांच्या नशिबानं, म्हणजे BSc झाल्यावर त्यांना लगेच डायरेक्ट अपॉइंटमेंट. ती सुरुवात तुमची तेव्हा तशी होती त्यावेळेला. आता तुम्ही सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून मॅम तुम्ही कार्य करता, तर ते कशा पद्धतीचे कार्य असतात आणि कशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या मार्फत घेतल्या जातात किंवा तुम्ही कसे पार्टिसिपेट करता कोणत्या ऍक्टिव्हिटीज मध्ये? आमचं हे सावित्रीबाई ज्येष्ठ नागरिक संघ, अशा संघातून तुम्ही स्वतः म्हणजे पार्टिसिपेट करून. थोड्याशा असतात त्या ग्रामीण भागातल्या वगैरे आलेले, कळगावातून आलेले वगैरे आहेत. त्यांच्यासाठी आम्ही काय प्रत्यक्ष त्याच्यात कार्यरत नाही, पण त्या कार्यक्रमांना कुठल्याही सपोर्ट तुम्हाला आवड आहे त्या सगळ्याची. आमच्या अपार्टमेंटचे असू दे, संघटनेचे असू दे, शाहू ज्येष्ठ नागरिकचे असू दे, कुठल्याही याच्यात एखादं काम पडून द्यायचं नाही. बरोबर. अगदी पूर्ण करायचं आणि त्याच्यामध्ये अगदी झोकून द्यायचं स्वतःला असं सुरू. म्हणजे पेन्शनर संघटनेत पण काम करतो. बर. मस्त. त्यानंतर तुमची आता जी लाईफ आहे रिटायरमेंट नंतरची, ती तुम्ही कसा एकमेकांना वेळ देता आणि कशा पद्धतीने एकमेकांना सपोर्ट करता? तसं निवांतपणानंच चालू आहे. एक तर पेन्शन, इथं फ्लॅट आहे स्वतःचा, मुलगा जवळ आहे, मुलगी पण जवळच आहे कोल्हापूर, त्यामुळे त्यांचा सपोर्ट पण तुम्हाला छान आहे, पाठिंबा त्यांचाही तुम्हाला आहे. कुठेही जाताना एकटे जात नाही. बरोबर आहे. दोघेही एकमेकांसोबत कायम असता तुम्ही. हो. पर्यटनाची पण तुम्हाला आवड आहे, तर पर्यटनातला एखादा असा अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता जो तुम्हाला एक म्हणजे आनंद देऊन गेलाय असा, किंवा एखादा प्रसंग कोणताही? पर्यटनात अशी खूप झाली, म्हणजे आमच्या हे रिटायरमेंट झाल्यानंतर. त्याच्या आधीच मात्र अजिबातच नाही. हो, सगळा वेळ तुमचा अगदी म्हणजे पूर्णपणे रिटायरमेंटच्या वेळेला ठरवलेलं होतं की पहिली ट्रिप काश्मीरच करायची. मस्त. काश्मीरची पहिली ट्रिप आम्ही केसरी मधनच गेलो होतो. तिथून कोल्हापुरात आम्ही दोघंच होतो त्यावेळेला. पुण्यात आम्हाला एक कपल मिळाला आणि मग तिथून जम्मूला त्यावेळेला खरं तर सगळं बंदच होतं. काय प्रकार होता माहिती नाही इतकं, पण त्यांनी फारच छान व्यवस्था केली केसरीवाल्यांनी आणि आमची ट्रिप अगदी व्यवस्थित झालेली. खूप माणसं मिळतात ट्रिपच्या आहे. भरपूर जण अटॅच होतात, एक सोशलायझिंग होतं त्याच्यामध्ये. अगदीच बरोबर आहे. त्यानंतर तुमचा जो आता रिटायरमेंट नंतरचा जो ग्रुप आहे सगळा, तो कसा आहे आणि त्यांच्यासोबत तुम्ही वेळ कसा काढता? एक आम्हाला सवय, आम्ही ज्या भागात राहू ना त्या माणसाचं आमचं लगेच बॉन्डिंग होतं. तसंही आम्ही 4 घरं घेतली, वास्तुशांत सुद्धा 4 वेळेला केलं. बरं. मस्त. पण तिथे आता 30 वर्षाखाली आम्ही जेव्हा कोल्हापुरात आलो कळंब्यातनं, लग्न झाल्यावर 10 वर्ष मी आणि सासू सासरे आणि नंदेजी मिस्टर आम्ही सगळे कळंब्यात राहत होतो. पण त्याच्यानंतर कोल्हापुरात ज्या वेळेला आलो, ती माणसं अजूनही 30 वर्ष झाली अटॅचमेंट आहे. अशा सगळ्या भागात आम्ही कोल्हापूरच्या जिथं जिथं गेलोय अजूनही आठवण काढतो. आणि कुठेही गेलो तर आमच्या दोघांची ऍक्टिव्हिटी चालू होतात. त्या माणसानं एकत्र आणायचं, कुठलेतरी कार्यक्रम, सणवार, काहीतरी हे केलं की मग माणसं एकत्र येतात. अगदीच महावीर उद्यानमध्ये आमचा ग्रुप आहे. सकाळी आम्ही एकत्र असतो आणि काय सोशल काय काम असेल वगैरे बागेत
ते पण करतो. आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये म्हणजे कुठलंही फंक्शन असलं तरी आम्ही तिथे एकत्र असतो. सध्या जरा आता आमचे करोनामध्ये 2-3 लोक गेले. बर, खूपच म्हणजे हा अनुभव असा वाईट होता. फोटोग्राफी आणि पर्यटन या 2 गोष्टीची अतिशय आवड आहे. त्यांना ते तब्येतीकडून आता एवढं होत नाही, पायाला जरा मणक्याच्या त्रासामुळे तसंही दोघांना होत होता. पण माझं आपलं प्रमाणात आहे. आमचे डॉक्टर पण आयुर्वेदिक आहे. बरोबर, अजिबात ॲलोपॅथिक गोळीच घेत नाही आम्ही कधी. म्हणजे तब्येत सांभाळून सगळं तुम्ही अगदी छान जमेल तेवढं सगळ्या ऍक्टिव्हिटीज म्हणा, सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यानंतर फिरणं आहे, प्रवास आहे, पर्यटन आहे, स्वतःची तब्येतीची काळजी घेऊन तुम्ही सगळं करत आहात. खूप छान. त्यानंतर तुमचा एकमेकांसोबतचा जो प्रवास आहे तो तुम्ही आमच्याशी शेअर केलात. तुमच्यामध्ये रागीट कोण आणि प्रेमळ कोण आहे? राग पण मलाच येतो आणि प्रेम पण मी जास्त करते. ते खूप भावनिक आहे. अशा वेळेला चिडल्यावरती कोण कोणाला सपोर्ट करतं, कसं तुम्ही सांभाळून घेता? येतच नाहीत. आमची भांडणं किंवा काय वाद असेल तर तो तात्विक असतो, तात्पुरता आणि तेवढ्या पुरता. बाहेरच्या गोष्टीबद्दल म्हणजे घरात आमकन गोष्ट घडत नाही असं काही नाही. अतिशय समाधानानं मी एवढी 40 वर्ष घडलेली. खूप छान. ही गोष्ट अशी झाली नाही असं कधी माझ्या तोंडून गेलं नाही. आणि मी कधीतरी म्हटलेलं असेल तर ते पूर्ण करून दाखवेल, त्यांची जिद्द आहे. मस्त. त्यामुळे पूर्णपणे पाठिंबा आमचा तुम्हाला असतो आणि तुमचा त्यांना असतो. छान. आणि खूप छान कपल आहे. आपण त्यांच्याशी खूप म्हणजे गप्पा मारल्या. त्यांनी आपल्यासोबत इतकी छान त्यांची जर्नी शेअर त्यांनी केलेली आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमची लाईफची जर्नी तुम्ही आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. जोडी तुझी आणि माझी, थोडं प्रेम थोडी मजा. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.